नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयातला 4th चॅप्टर सुरुवात केला आहे. फिजिकल डिस्ट्रीब्युशन अँड प्रमोशन. आपण आज त्याच शृंखलेमधला पुढचा घटक म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल पाहणार आहोत. तर डिस्ट्रीब्युशन इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी इन अ मार्केटिंग मिक्स. व्हाय? बिकॉज डिलिव्हरी ऑन द टाइम इज इम्पॉर्टंट टास्क इन अ मॅनेजमेंट. वेळेत वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाली पाहिजे. वेळेत वस्तू उत्पादित झाल्यानंतर ती वितरणाची सोय ते मॅनेजमेंट करत असतं. आणि आपण काल पाहिलो आहोत की मिनिंग अँड डेफिनेशनमध्ये की डिस्ट्रीब्युशन चॅनल यामध्ये गुड्स और सर्विस डिलिव्हर टू द कस्टमर, म्हणजे वस्तू आणि सेवा देण्याचं कार्य या वितरण प्रणालीमध्ये होत असतं. मग आज आपण पाहणार आहोत ही वितरण प्रणाली महत्त्वाची का आहे, मार्केटिंग मिक्समध्ये याचा उपयोग काय आहे. तेव्हा यातला पहिला पाहू आपण, डिलिव्हरी ऑफ सॅटिस्फॅक्शन. वितरण झाल्याचे समाधान. आता या मुद्द्याचा विचार करत असताना तुम्ही स्वतः मार्केटिंग मॅनेजर आहात असा विचार करा आणि तुम्हाला ऐन सणावाराच्या काळामध्ये तुमचा उत्पादित झालेला माल वेळेत ट्रान्सपोर्ट करायचा होता. लातूरहून काश्मीरला तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचा होता. अशा वेळी तुम्ही केलेली ॲक्टिव्हिटी आणि मिळणारं समाधान हे म्हणजे योग्य वेळेत योग्य वितरण होय. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे बघा, आपण कस्टमर म्हणून काय अपेक्षित करतो पहा. जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करत असतो, ॲमेझॉन, स्नॅपडील आणि इतर ऑनलाईन टेलिशॉपिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग पद्धतीनं आपण शॉपिंग केल्यानंतर आपणास ती वस्तू लवकर हवी असते. किती लवकर? तर ॲज पॉसिबल ॲज. मग तुम्हाला टाईम पिरियड दिलेला असतो. तुम्ही भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहा, तुमच्याकडं विदिन 7 days डिलिव्हरी होत असते. बघा त्यांचं ते वितरण साखळी किती स्ट्रॉंग असेल. तुम्ही ऑर्डर रात्री 1ला जरी प्लेस केलात आणि 2ला जरी प्लेस केलात तरी ते डिस्पॅच होण्याच्या तयारीला लागत असतं. म्हणजे त्या वस्तूची मागणी आल्याबरोबर ती वस्तू पॅकिंग व्हायला सुरुवात होत असते. आणि त्यांच्या ट्रान्सपोर्टिंग सिस्टममुळं किंवा फास्ट एजन्सीमुळं आपणास ती वस्तू योग्य वेळेत मिळत असते. मग आणखी एक उदाहरण घेऊ आपण. जो पिझ्झा डिलिव्हरी करतात त्यांनी मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अर्ध्या तासाचं चॅलेंज घेतलं होतं. म्हणजे ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात जर पिझ्झा तुमच्या घरी नाही आला किंवा प्लेस केलेल्या ठिकाणी जर नाही आला तर तो पिझ्झा फ्री मिळेल. कशावरून त्यांनी एवढा विश्वास दाखवला हो?
कारण त्यांची जी वितरण प्रणाली, जे ट्रान्सपोर्टिंग सिस्टम आहे ते स्ट्रॉंग आहे, ते डिस्ट्रीब्युशन चॅनल स्ट्रॉंग आहे. आणि एकदा वस्तू मिळाल्यानंतर जे समाधान होत असतं त्या मॅनेजमेंटला की आपण हे कार्य वेळेत केलं, याबद्दल ते अद्भुत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो, डिलिव्हरी ऑफ सॅटिस्फॅक्शन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, व्हॅल्यू ॲडिशन, कम्युनिकेशन, एम्प्लॉयमेंट, efficiency and finance are the major role importance of distribution. आणि या घटकापासूनच याचं समाधान मिळत असतं. मग पुढचा घटक पाहू आपण, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये डिस्ट्रीब्युशन फंक्शन हेल्प्स to improve living standard of the consumers in the society. Proper distribution of necessary goods and service of the customer easily at right time does not only satisfy them but also bring change in their living standard. मग आपणास याबद्दल असं सांगता येईल की वितरण साखळीमुळे लोकांच्या राहणीमान उंचवण्यात खूप मदत झाली आहे. कसं काय? तर आत्ताच उदाहरण पाहिल्याप्रमाणे एखादी उत्पादित झालेली वस्तू त्या योग्य ग्राहकाच्या हातात पडल्यानंतर तो ग्राहकही समाधानी होतो आणि तो वितरणकर्ताही समाधानी होतो. यातूनच काय होतो, मार्केटमध्ये पैसा फिरतो, प्रॉफिट त्या वितरण साखळीलाही आहे आणि त्या प्रोड्युसरलाही आहे, आणि तो घेतल्याचं समाधानाचं प्रॉफिट त्या ग्राहकालाही आहे. ती वस्तू वापरल्याने त्याच्या राहणीमानात सुधारणा होत असते, त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचावत असतं. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल तर रिन या वॉशिंग पावडरची जाहिरात आहे की एक कंपनी काहीतरी प्रोजेक्ट टाकत असते आणि ते म्हणत असते की आम्हाला या विलेजसारख्या प्लेसमध्ये चांगले स्टँडर्ड इंग्रजी बोलणारे मॅनेजर्स मिळतील का. त्यावेळी शुभ्र कपड्यावरती एक लेडीज पुढे येऊन म्हणते, डोंट जज अ बुक बाय कवर. पुस्तकाच्या पृष्ठभागावरून पुस्तकाची किंमत करू नका, किंवा इथल्या पर्यावरणावरून किंवा वातावरणावरून इथल्या लोकांची किंमत करू नका, असा अर्थ होतोय. मग त्यातून काय सामाजिक मेसेज द्यायचा आहे, तर राहणीमान तिथंसुद्धा उंचावलेलं आहे, ते सुद्धा हे लोक इंग्रजी बोलू शकतात, हा त्यामधला सामाजिक संदेश आहे. मग तिसरा घटक पाहू आपण, व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय आहे, द फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन सच ॲज ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाउसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, etc. increase the importance of product by creating place, unity, utility, time and utility quantity. मग आपण असं सांगू शकतो की वितरण साखळीमुळे व्हॅल्यू ॲडिशन काय आहे, तर बघा, माल कारखान्यातून निघाल्यानंतर तो आपल्याला कुठंतरी साठवावा लागतो, त्याचं इन्व्हेंटरी मेंटेन करावं लागतं, पुन्हा डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. या पद्धतीनं जेवढे घटक ॲड होतील तेवढ्यांना पैसा द्यावा लागतो. मग हा पैसा देणार कुठून, तर आपल्या प्रॉफिटमधून. आपल्याला प्रॉफिट कधी होणार, बाजारपेठेत वस्तू विकल्यानंतर.
मग बाजारपेठेत वस्तू विकण्यासाठी आपण केलेली ही धडपड काय करत असते? ती व्हॅल्यू ॲड करत असते, ती किंमत अधिक करत असते. यामुळं त्या प्रत्येक घटकाला याचा फायदा होत असतो. म्हणजे वेअरहाऊसमध्ये ठेवल्यानंतर माल उतरवण्याचा आणि भरण्याचा हमाली चार्जेस, त्याला आपण वेजेस असं म्हणत असतो. परत त्याला कूल वातावरणात ठेवण्यासाठी ते मेंटेन केलेलं टेम्परेचर, कीड लागू नये म्हणून केलेली फवारणी किंवा रासायनिक फवारणी, या सर्वांमुळे त्या वस्तूची किंमत वाढत असते. आणि जर राहिलाच तर आपण सेकंडरीमध्ये शिकलो आहोत की लिफो फिफो मेथड, या पद्धतीतून मेंटेनन्स ऑफ स्टॉक, या पद्धतीनं सर्व गोष्टींचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. म्हणून व्हॅल्यू ॲडिशन यासुद्धा घटकाला महत्त्व प्राप्त होत असते. यातला नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. डिस्ट्रीब्युशन सर्व्स ॲज अ लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड कंझ्युमर. प्रोड्युसर कॅन मेक फ्लो of information and message to customer about their product, price, promotion, etc. बघा, खरं तर वस्तू उत्पादन झाल्यानंतर कोणाला विकायचा असतो? ग्राहकाला. मग मधल्या मध्यस्थांची गरज काय आहे? तर ते मेडिटरच आहेत आणि ते आपलं माध्यम ते वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असतात. कारण ग्राहक भारतभर संपूर्ण जगात पसरलेले असू शकतात. मग तिथपर्यंत उत्पादकाला जाणे शक्य आहे का? नाही, मर्यादा पडत असतात. मग ते मर्यादा पडत असतानासुद्धा या डिस्ट्रीब्युशन चॅनल थ्रू तो आपल्या वस्तूविषयी माहिती देत असतो. उदाहरणार्थ, पतंजलीचे प्रोडक्ट हरियाणा या राज्यामध्ये तयार होतात आणि हरियाणामध्ये हे प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याची वाहतूक किंवा ते प्रोडक्ट भारतात सगळीकडे सर्व समान किमतीला त्यांची औषधं मिळतात. कुठेही जा भारतामध्ये, लातूरमध्येही तीच किंमत आहे, मुंबईलाही तीच किंमत आहे, हरियाणालाही तीच किंमत आहे आणि तुम्ही दक्षिण भागात गेलात तर दक्षिण भागातसुद्धा तीच किंमत आहे. मग हे कसं काय शक्य आहे? तर या कम्युनिकेशन चॅनल थ्रू. रामदेव बाबा आपल्या वस्तूची जाहिरात दूरदर्शन किंवा छोटी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा शिबिर यामधून करत असतात आणि त्यांचा उपयोग बहुतांश जणांना होतसुद्धा असतो. मग वस्तूची माहिती कुठून मिळाली? तर विविध माध्यमं, वर्तमानपत्र, शिबिरं, जाहिरात, दूरदर्शन, हे काय आहेत? कम्युनिकेशनची माध्यमं आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडून तो माल वितरित होतोय, म्हणजेच कम्युनिकेशनसुद्धा होत असतं. म्हणून हा सुद्धा डिस्ट्रीब्युशन चॅनलचा इम्पॉर्टन्स मानला जातो. यानंतर आहे एम्प्लॉयमेंट. द फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन create employment opportunities in the society. Market, intermediaries, worker and director and indirect sources of employment. प्रत्यक्ष कारखान्यात काम केलं तेव्हाच एम्प्लॉयमेंट मिळते असं असतं का हो? तर नाही. ती काम करण्याच्या नंतरसुद्धा आपणास विविध माध्यमांना रोजगार मिळत असतो.
म्हणजे वाहतूक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असताना त्याची साठवणूक, फवारणी किंवा काळजी घेणे किंवा वेअरहाऊस, डिस्ट्रीब्युशन या विविध माध्यमानं आपणास वेगवेगळ्या माध्यमानं कमिशन किंवा मानधन मिळत असतं. म्हणून काय होतं, एम्प्लॉयमेंट बाजारात रोजगार निर्मिती उपलब्ध होते. केवळ मार्केटिंग हाच असा घटक आहे जो मार्केटमध्ये रोजगार उपलब्ध करतो. अन्यथा कुठलाही विषय घ्या, तुम्हाला मार्केटमध्ये रोजगार उपलब्ध दिसत नाही. यामुळं काय होतं बघा, उत्पादित झालेला माल हा लातूरमध्ये असेल आणि आपण काश्मीरमध्ये माल पाठवतो आहे, तर लातूर ते काश्मीर दरम्यान जे काही वितरण साखळीच्या मध्ये येतात त्या सर्वांना काहीतरी बेनिफिट होतं. ते बेनिफिट होतं म्हणजेच काय आहे, ते एम्प्लॉयमेंट क्रिएटिव्हिटी आहे. मग हे 5 इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात आलेलं आहे. या पद्धतीने याचा अभ्यास करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.